आपण आता महाबलीपुरममध्ये आहोत आणि माझ्या मागे पंचरथांपैकी एक रथ आहे. त्याचं नाव आहे नकुल आणि सहदेव रथ. आपल्याकडे अशा प्रकारची मंदिरं, दुर्ग मंदिर जे ऐहोळेला आहे किंवा महाराष्ट्रातलं तेरचं त्रिविक्रमाचं मंदिर आहे, बदामी जवळ आपल्याकडे हळे महाकूट नावाची जागा आहे, तिथे आपल्याला अशी एलिप्टिकल मंदिरं दिसतात, म्हणजे लंब वर्तुळाकार मंदिर आपल्याला बघायला मिळतात. तर तुम्हाला मी दाखवतो. आपण मंदिराच्या मागे जाणार आहोत, तिथनं आपल्याला क्लिअर कट त्याचं एलिप्टिकल फाउंडेशन कसं आहे ते दिसतं. तो हे मंदिर आहे जे हे नकुल सहदेवाचं मंदिर आहे, पूर्णपणे द्राविड शैलीतलं आहे त्याचं बांधकाम. पण तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला कर्व दिसेल मंदिराचा सगळा, त्याच्यावरून आपल्याला कळते की हे एलिप्टिकल फाउंडेशन मधलं मंदिर आहे. तर आता हे मंदिराची जी त्यांची काय म्हणतात थॉट प्रोसेस जी होती, ही सगळ्या बौद्ध लेण्यांवरनं आली. तुम्हाला चैत्यगृह माहिती असेल तर चैत्यगृह बघा, लंबवर्तुळाकार असतं आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये खांब असतात. तुम्ही कार्ले वाजेचे चैत्यगृह बघितले असतील किंवा त्याचे मॅप्स बघितले असतील, तर हे मंदिर पण तसंच आहे बघा. पूर्ण लंबवर्तुळाकार त्याचा फेस आहे, पण त्याच्याच बरोबर मध्ये मध्ये तुम्हाला खांब दिसतात. आता ऐहोळेच्या दुर्ग मंदिरात ह्याच खांबांच्या मध्ये पूर्ण मंदिर बांधलंय, हे एका दगडामध्ये कोरलेलं आहे. अर्थात त्यांना आतमध्ये पूर्ण खांब कोरता आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे असंच दिसतं. अशी 5 हे सगळे रथ आहेत. हे महेंद्र राजा पल्लव आणि त्याचा मुलगा नरसिंहवर्मन यांच्या काळामध्ये कोरले गेले. आपण इतर रथांची आणि या पल्लव डायनेस्टीची सुद्धा डिटेल माहिती आपण घेणार आहोत.